विचारधारा आणि पक्ष एकच ना. साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना. तुम्ही पहा, तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पाहता माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा. आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना. कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात ही जागा घेऊ शकत नाही. खासदारकीच्या मोहापोटी साहेबांसोबत जात आहात अशी टीका अजितदादांनी तुमच्यावरती केली आहे. खासदारकीची आणि कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझी आतापर्यंत चर्चा नाही होती. म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारेबरोबर उद्या पण विचार बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता आहे सेनेच्या नेत्याची विचारधारा बरोबर आहे. आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. पुस्तक प्रकाशन महत्वाचे. राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती, काल पण, उद्या पण असणार, काल पण होती. त्यापेक्षा वेगळं काय असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर पक्ष सोडला त्याचा तुमच्यावर कारवाई होईल, तुमची आमदारकी जाईल, पक्षांतर्गत बंदी अजून काही मी पुढे ऐकलं पण नाही. माझ्या चर्चा पण नाही. म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं 4 फूट अंतर असतं असं असू शकतं. मी प्रत्यक्षरित्या माझ्या बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो. कसं असतं काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोललेलं बरं ना. इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे. त्या ठिकाणी सगळी नेते मंडळी बसलेली आहे. त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा पाळायचा असतो. त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेलं बरं. संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते, त्यावेळेस काही बोलणी झाली का? त्यावेळेस अमोल कोल्हेंनी गळे टाकला तुम्हाला? शिवपुत्र संभाजी महाराजांचे महानाट्य हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं. कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला 2019च्या आधीचा आम्ही एकत्रच होतो. आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी अधिकारवान सांगण्याचं काम करतो. आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त एका बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही. त्यांनी त्याच वेळी त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले. आणि मी तर बरेच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्च काय ते मला आज पण ते समक्ष त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही, चर्चा सुद्धा. एक प्रश्न, आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्याबरोबर आहेत. अजित पवार यांच्या पक्षात कोणीच दिसत नाही. सगळे बरोबरच आहेत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे का तुतारी आहे? अजूनही की तुम्ही आदरणीय साहेब या आमच्या आपल्या सर्वांचे सर्व आदरणीय साहेब सांगते तो आदेश एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाणं सोपे. अजितदादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजितदादांसोबत गेला होतात का की साहेबांसोबत गेला? असे प्रश्न जे सगळ्यांना माहिती आहेत ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे. तुमची आणि साहेबांची विचारधारा एकच आहे.
हे समजायला तुम्हाला इतका वेळ का लागला की लोकसभेच्या तोंडावर त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो, आज पण उद्या पण आम्ही विचारधारा सुरू. दादांसोबत